नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक म्हणजे आपले जे कांदा मार्केट आणि धान्य मार्केट याच्यामध्ये गव्हाचे, तुरीचे आणि प्लस कांद्याचे काय रेट चालू आहे याच्या संदर्भात मी माहिती देतो आहे. तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन कांदा मार्केट, धान्य मार्केट आणि रविवारचा बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो. तर हा व्हिडिओ आता आपण कांद्याच्या संदर्भात बोलू. तर शेतकरी मित्रांनो, कांद्याचे जरा भाव बघितले तर कांद्याचे भाव हे 6 रुपये किलो, 7 रुपये किलो, 8 रुपये किलो, जास्तीत जास्त 12 रुपये किलो म्हणजे 1200 रुपये क्विंटल कांदे आहे, असं आपल्या मार्केटमध्ये स्थिती आहे. आणि वैजापूरचं जरा बघितलं मित्रांनो तर 700, 800 आणि 1000 अशा हायेस्ट होता तिथं शुक्रवारचा. जेणेकरून तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे हेच आहे की कांद्याला कोणत्याही प्रकारचा भाव नाही आणि कांदे शेतकरी म्हणजे नाराज आहे. सरकारवर शेतकरी नाराज आहे. कांद्याचे म्हणत असे रेट नसल्यामुळे शेतकरी तोट्यात जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो, बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या खताचे रेट हे वाढण्याचे संकेत दिलेले आहे. बजेटमध्ये कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांच्या निर्णय किंवा शेतकऱ्याच्या धोरणाचे चांगले निर्णय घेतले गेलेले नाही. तर शेतकरी असाच याच्यामध्ये जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतीला जोडधंदा पर्याय म्हणून तुम्ही सुरुवात करा. जेणेकरून सांगायचं हेच आहे, शेतकरी नुसता शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी हा जोडधंद्याकडे वळायला पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, आणखीन एक आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंद म्हणजे नुकसानाची बातमी आहे, आनंदाची नाही नुकसानाची बातमी आहे की अमेरिकेबरोबर सरकारने करार केलेला आहे आणि त्या करारामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. तर तुम्ही आता तरी दिसणार नाही तुम्हाला, परंतु येणाऱ्या पुढच्या काही महिन्यात किंवा पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला हा फटका बघायला मिळणार आहे. तर सांगायचं याचे की सोयाबीन आयात करणार आहे, सोयाबीन आयात, मक्का बी आयात होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर दुधाचे प्रोडक्ट आहे, दुधाचे प्रोडक्ट आहे ते सुद्धा भारतामध्ये अमेरिकेकडून येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात होता, परंतु अशा ह्या मोदीच्या धोरणामुळं कृषीप्रधान देश हा ओळखला जाणार नाही. शेतकरी नाराज होणार आहे. आणि शेतकरी जरा मग महाराष्ट्रातच जरा बघितले तर दर दिवसाला 7 आता शेतकरी आत्महत्या करत होते. याचा आकडा कदाचित वाढू शकतो असा एक माझा अंदाज आहे. कारण की शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला भाव नाही, मार्केटमध्ये कोणत्याही मालाला भाव नाही असंच एक आपलं धोरण दिसतंय. आणि याच्यावर कोणताही आमदार, खासदार किंवा मंत्री याच्यावर आवाज उठीत नाही. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही जोडधंद्याकडे वळा, जेणेकरून काय होतं आहे, तुम्हाला याच्यातनं त्याच्यात प्रॉफिट राहील. आणि शेतकरी मित्रांनो, 2 पिकं नाही, कारण माझं म्हणणं 3 पिकाचा म्हणजे शेड्यूल ठेवायचा प्रयत्न करा. काय होतं आहे की भावच नाही राहू राहिला, प्रॉफिट बी कमी होऊ राहिला. बागायत क्षेत्र जर असलं 3 पिकं घ्यायचा प्रयत्न करा. खास करून मक्का जर घेतली तर 3 सीझनमध्ये जर लवकर जर लागवड केली ठिबकवर 3 पिके मक्काची निघतात, माझं एक असं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मक्का येते एका म्हणजे मक्का 3 एका ठिकाणी येते. समजा 3दा जर पिकं घेतलं तर मक्का येते, फक्त खताचं नियोजन व्यवस्थित ठेवावं लागतं. तर शेतकरी मित्रांनो, आजचा एक व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन कांदा मार्केट, धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मी नेहमी प्रमाणे टाकत असतो. आज पाणी भरायला येलो होतो गव्हाचं, सकाळी लाईन असल्यामुळे. धन्यवाद.